नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ब्रेडपासून अतिशय पौष्टिक आणि अगदी झटपट होणारा नाश्ता बनवणार आहेत. तर अगदी 2 चमचे तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो. सकाळच्या घाईगडबडीच्या टायमामध्ये असा नाश्ता तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता. हा नाश्ता तुम्ही डब्यासाठी देऊ शकता किंवा तुम्हाला काहीतरी हलकं-फुलकं खाण्याची इच्छा झाली असेल, तर असा नाश्तासुद्धा तुम्ही बनवू शकता. तर बघा, अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो. ही जी रेसिपी आहे ती एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. इथे आपण आज अगदी कमी वेळेमध्ये हा नाश्ता बनवून तयार केलेला आहे. तर दिसतच असेल तुम्हाला किती हा नाश्ता मस्त दिसत आहे आणि खायलासुद्धा खूपच छान झालेला आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. तर तुम्ही किती ब्रेडचं बनवणार आहेत त्यानुसार इथे बेसन पीठ घेऊ शकता. इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी बेसन पिठासाठी आपल्याला छोटी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. याला तुम्ही ब्रेड चिलासुद्धा म्हणू शकता किंवा ब्रेडचे पॅटीससुद्धा म्हणू शकता. आता 1.5 वाटी बेसन पिठासाठी छोटी वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे बेसन पिठामध्ये अगदी कुरकुरीतपणा येतो आणि आपले ब्रेडचे जो चिला आहे तो सुद्धा खायला खूपच छान लागतो. आता त्यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करणार आहेत. 1 चमचा मी धने पावडर टाकली आहे. 1 छोटा चमचा जिरेपूड टाकली आहे. 1 छोटा चमचा मिरेपूड टाकली आहे. 1 चमचा ओवा टाकलेला आहे. ओव्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे. अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. इथं हवं तर तुम्ही लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा टाकू शकता किंवा तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा ॲड करू शकता. जसे की जर गाजर असेल तर ते सुद्धा बारीक एकदम चिरून किंवा किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा बटाटा जर आहे तर बटाटासुद्धा तुम्ही इथे एकदम बारीक असं किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता. आता बघा, हे सर्व सुके जिन्नस आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर सुरुवातीला एकदाच आपल्याला यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही. अगदी थोडंसं पाणी टाकून याचं एक बॅटर तयार करायचं आहे. आता आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता आहे. तर अजून यामध्ये आपण पाणी टाकून हे बॅटर जे आहे ते मिक्स करून घेणार आहेत. तर पाण्याचा अंदाज घेतच हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाच्या आपल्याला सर्व गाठी ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम आता सैलसर असं बॅटर तयार करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सैलसर असं बॅटर बनवून तयार आहे. बॅटर जे आहे ते आपल्याला खूप घट्टही ठेवायचं नाही. असं एकदम सैलसर बॅटर करून घ्यायचं आहे. आता हे जे बॅटर आहे ते आपण बाजूला ठेवणार आहेत आणि इकडे आपण आता ब्रेडच्या स्लाइड कट करून घेणार आहेत. तर इथे मी त्रिकोणी आकारामध्ये ब्रेड कट करून घेणार आहे. जर तुम्हाला पूर्ण चौकोनी ब्रेडचं करायचं असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. पण इथे मी ज्याप्रमाणे पॅटीस असतात त्याप्रमाणे ब्रेड जे आहे ते त्रिकोणी आकारात कट करून घेणार आहे आणि आता याचे आपण ब्रेड चिला करून घेणार आहेत. तुम्ही याला ब्रेड चिला म्हणू शकता किंवा ब्रेडचे पॅटीससुद्धा म्हणू शकता. आता पीठसुद्धा आपलं छान असं भिजलेलं आहे. गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि सुरुवातीला आपल्याला त्यावर थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे. तर पूर्ण बाजूने तेल जे आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे पॅन असेल तर तुम्ही पॅनवर सुद्धा हे ब्रेडचे पॅटीस बनवू शकता किंवा ब्रेड चिला बनवू शकता. इथे मी तव्यावरच बनवणार आहे. आता ब्रेडचे जो आपण त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतला होता तो पूर्ण या बॅटरमध्ये आपल्याला डीप
करून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्णपणे ब्रेड जो आहे तो या बॅटरमध्ये भिजवून घ्यायचा आहे. आणि हा ब्रेड जो आहे तो आपल्याला या तव्यावर ठेवायचा आहे. ठेवत असताना गॅसची फ्लेम मी मध्यम केली आहे आणि आपल्याला आता जेवढे तव्यावर बसतील तेवढे ब्रेड या तव्यावर ठेवून घ्यायचे आहे. तर एका वेळी इथे मी ब्रेडचे 3 पीस तव्यावर ठेवून घेतले आहेत. तर एका बाजूने छान असे ब्रेड हे भाजले की आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत. पण पलटवण्याच्या अगोदर थोडंसं तेल पसरवून घेणार आहेत. मुख्य म्हणजे हा जो नाश्ता आहे तो अगदी कमी तेलामध्ये तयार झालेला आहे. आता बघा, एका बाजूने छान असा भाजला की दुसऱ्या बाजूने आपण पलटवून घेणार आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहेत. आता मध्यम आचेवर दोन्ही बाजूने छान असं खरपूस होईपर्यंत हा ब्रेड जो आहे तो आपण भाजून घेणार आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूने छान असा हा ब्रेड भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने सुद्धा हा ब्रेड आपला छान असा भाजून तयार झालेला आहे. आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत आणि ज्या प्रकारे आपण हा पहिला घाणा केला होता अशाच प्रकारे बाकीचे जे ब्रेड आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे आपण बनवून घेणार आहेत. इथे आपले एकाच वेळी 3 ब्रेड तयार झालेले आहेत. बाकीचे सुद्धा आपण असेच बनवून घेऊयात. इथे बघा, आपले संपूर्ण ब्रेड बनवून तयार झालेले आहेत. हा ब्रेड चिला म्हणा किंवा ब्रेडचे पॅटीस सुद्धा म्हणू शकता. अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो. हा जो ब्रेड चिला आहे तुम्ही नुसता असा सुद्धा खाऊ शकता किंवा एखाद्या टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकतो. गरम गरम खायला तर खूपच छान लागतात. तुम्ही हा जो नाश्ता आहे तो डब्याला देऊ शकता. अगदी सकाळी जर तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा दुपारच्या वेळेस जर काही हलकं फुलकं खाण्याची इच्छा झाली असेल तर असा नाश्ता नक्की बनवून खा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.